ओके, थँक यू सो येस, मच. येस. आपण जो संदेश शिकणार आहोत मित्रांनो, हा एक टू वे कम्युनिकेशन असणार आहे. आय वॉन्ट आन्सर्स फ्रॉम युअर साईड. तुमच्याकडून मला उत्तर हवी आहेत, तुमच्याकडून मला स्क्रीनचं वाचणं हवं आहे. स्क्रीनवर जी वचनं दिसतील ते आपल्याला वाचायचे आहेत आणि दोघांमधून आपल्याला संवाद साधायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवाचं वचन शिकून त्या देवाला उंच करायचं आहे. ओके. कोणी वाचू शकतं हा स्क्रीनवरचा टायटल काय आहे? पित्याचे चरित्र, प्रभू येशू ख्रिस्ताचे चरित्रशील आणि त्याचे गुणविशेष. येस मित्रांनो, आजच्या काळामध्ये हा जो संदेश आहे तो आपल्याला समजणं इतकं गरजेचं आहे. पित्याचं चरित्र, येशू ख्रिस्ताचं चरित्र, त्याचं शील, त्याचं गुणविशेष हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण ॲज अ ॲडव्हेंटिस्ट, आपण जी ॲडव्हेंटिस्ट मंडळी आहोत, ते आज जे आपण देवाच्या सानिध्यामध्ये वाढत आहोत, परमेश्वराने एक वेगळ्या कार्याने आपल्या या मंडळीला निवडलेलं आहे आणि तेच कार्य आपण पुढे नेत असताना जितके संदेश मी आत्तापर्यंत ऐकलेत माझ्या लहानपणापासून, मी काय बॉर्न अँड बॉटअप ॲडव्हेंटिस्ट नाही आहे, परंतु मला देवाचं सत्य कळालं आणि मी ॲडव्हेंटिस्ट सत्य स्वीकारलं. आणि त्याच सानिध्यात मी वाढत असताना एक पिरियड असा होता, एक काळ असा होता, ज्याद्वारे संदेश ऐकून ऐकून मी देवाला घाबरत होतो. देवाला भीत भीत त्याच्या जवळ येत होतो आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटायची. घाबरत राहायचो मी, माझ्याकडून ही चूक होईल की काय, मग परमेश्वर मला शासन करेल की काय, मग माझ्या जीवनाचं कसं होईल, माझं तारण होईल की नाही, या भीतीमध्ये मी इतका गांगारून गेलो होतो. आणि त्याच्यामुळे एक काय म्हणतात त्याला, एक सेल्फ रायचियसनेस ज्याला म्हणतात ना, ते माझ्यामध्ये आलं होतं, स्वधार्मिकता ज्याला आपण म्हणतो. आणि ते खूप भयानक आहे. जेव्हा मी सिस्टर एलन व्हाईट यांची लिखाणं वाचली, तेव्हा त्यांच्या लिखाणामध्ये मला असं निदर्शनास आलं की एखादा दारुडा व्यक्ती बरा, परंतु सेल्फ रायचियसनेस ज्याला आहे, ज्याला स्वधार्मिकता आहे, जो स्वतःच्या धार्मिकतेवर विश्वास ठेवतो, तो खूप भयानक स्थितीमध्ये आहे. आणि मग मला कुठेतरी अशी चूक दिसून आली, अरे माझ्याकडून काहीतरी चुकतंय. आणि जेव्हा चर्चमध्ये कोणी येत नसायचं किंवा कोणीतरी वाईट वागत असायचं किंवा कोणीतरी विचित्र कपडे घातलेले असायचे, तर लगेच माझं त्याच्यावर बोट लगेच यायचं की हा व्यक्ती स्वतःला धार्मिक समजतो, स्वतःला चर्चचा पुढारी समजतो, परंतु ह्याचाच पेहराव बघा, ह्याचंच वागणं बघा. आणि नेहमी माझं बोट त्याच व्यक्तीकडे असायचं. परंतु जेव्हा मला हा संदेश कळाला मित्रांनो, देवाचं चरित्र, त्याचं शील, त्याचं गुणविशेष, मित्रांनो मी खरं सांगतो, मी हा अनुभव शब्दात सांगू शकत नाही, इतका सुंदर मला अनुभव आलाय. आपण सगळे ऑनलाईन कनेक्ट होत आहोत, माहीत नाही या संदेशाचा किती प्रभाव तुमच्यावर पडेल. ऑनलाईन आपण शिकत असताना पुष्कळ वेळेला असं होतं की आपण मोबाईल बाजूला ठेवून देतो आणि फक्त ऐकत राहतो, मग आपलं काम पण करतो आणि एकीकडे ते ऐकत पण राहतो. विशेष असं 100% फोकस आपण त्याच्याकडे देऊ शकत नाही. पण मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की या संदेशाकडे मी जास्त वेळ घेणार नाही, पण जितका पण वेळ आपण देवामध्ये घालवणार आहोत, या संदेशाकडे खूप लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. कारण जर कोणी लक्ष दिलं नाही ना याच्याकडे, तर मग काहीही उपयोग होणार नाही. पण जर तुम्ही लक्ष दिलत, प्रत्येक वचनाला जर तुम्ही गांभीर्याने घेतलत मित्रांनो, हा तुमच्या सगळ्यांचा टर्निंग पॉईंट असणार आहे. कारण माझं आयुष्य या संदेशाने बदललंय आणि माझी इच्छा आहे की तुमचं देखील आयुष्य, तुमचं देखील जीवन बदलावं. इज दिस अंडरस्टँडेबल? सगळ्यांना समजतं ॲटलिस्ट थोडंफार तरी? दोज हू कांट अंडरस्टँड द मराठी, यू कॅन रिप्लाय. इफ आय एम गोइंग फास्ट, देन टेल मी, आय विल स्लो डाऊन माय सेल्फ. इज देअर राईट? बोला तुम्ही प्रत्येकजण, प्लीज स्पीक. It's fine, brother. ओके Continue. ओके, थँक्यू सो मच. ओके, पुढे आपण वळूयात. पुढे आपल्याला वचन काय सांगते याकडे बघूयात. ओके, कोणी वाचेल? स्क्रीनवर तुम्हाला काय दिसत आहे? पहिला जो कधीही मुद्दा न आहे. बदलणारा, येस, प्लीज रीड. कधीही न बदलणारा. कधीही न बदलणारा. कोण आहे हा कधी न बदलणारा? देव आहे. देव आहे. देव परमेश्वर. परमेश्वर देव कधीही बदलत नाही, कधीच नाही, कुठल्याच परिस्थितीमध्ये नाही.
आपण कसे आहोत ना मित्रांनो, आपण प्रत्येकाबरोबर एक लिमिटेशन्स ठेवलेले असते, की या व्यक्तीबरोबर मी असाच वागेल, त्या व्यक्तीबरोबर मी तसाच वागेल. अगर कोई व्यक्ति मेरे साथ प्यार से बर्ताव करता है तो मैं उससे प्यार से बर्ताव करूंगा. अगर कोई मुझे टेढ़ा समजता है तो उसके साथ मैं टेढ़ा ही आऊंगा. त्याच्यासोबत मी तसंच वागेल जसं तो माझ्याबरोबर वागतोय. परंतु आपला परमेश्वर हा कधी न बदलणारा देव आहे. कोणी कसंही वागू देत, परमेश्वर त्याची स्थिती, त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र कुठल्याच परिस्थितीत बदलत नाही. एमेन. तुम्ही सहमत आहात माझ्याशी? आमेन आमेन. कुणी वाचेल मलाखी 3:6 हे वचन आपल्याला काय सांगते? तुमच्या स्क्रीनवर आहे. कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही, म्हणून याकब वंश हो, तुम्ही नष्ट झाला नाही. मलाकी 3. एमेन. मित्रांनो, हे वचन आपल्याला सांगत आहे की तो परमेश्वर, त्याच्या मुखातून निघलेलं हे वचन आहे. मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही. गॉड नेव्हर चेंजेस. तो कधीच बदलत नाही, कुठल्याच परिस्थितीत नाही. आता आपण ही वचनाची साखळी बघणार आहोत आणि त्या साखळीमधून परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छित आहे. जो कधी न बदलणारा देव आहे तो आपल्याला काय सांगत आहे, आपण लक्ष देऊन बघूयात. जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परमेश्वर प्रीती आहे. पहिले योहानाचे पत्र याचा 4 अध्याय 8वं वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर म्हणजेच देव काय आहे? कोणी सांगेल? प्रीती आहे. परमेश्वर देव प्रीती आहे. तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही अनम्यूट जरी असेल तरी स्वतः बोला की देव प्रीती आहे आणि तो कधीही बदलत नाही. आमेन. थोडा वेळ आपण अनम्यूट करून बोलू शकतो. मी 1 2 3 बोलतो, तुम्ही बोलायचंय की परमेश्वर प्रीती आहे आणि तो कधीच बदलत नाही. ओके, 1 2 3. परमेश्वर प्रीती आहे. परमेश्वर प्रीती आहे, तो कधीही बदलत नाही. आमेन. आहे, तो कधीही बदलत नाही. आमेन. थँक्यू सो मच. मित्रांनो, त्याचं प्रेम, त्याचं स्वभाव, त्याचं चरित्र कधीच बदलत नाही. कोणी किती जरी वाईट वागला तरी परमेश्वराचं वचन सांगतं की तो प्रीती आहे आणि त्याचं प्रेम कधीच बदलत नाही. आणखीन एक वचन आपण वाचूया. इब्रिकरास पत्र 13वा अध्याय 8वं वचन स्क्रीनवर लिहिलेलं आहे. कोणी वाचेल? येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. आमेन. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, परमेश्वर प्रीती आहे. तो कालही प्रीती होता. त्याची प्रीती कधी कुठल्याच परिस्थितीत बदलत नाही. तो कालही प्रीती होता, तो आजही प्रीती आहे आणि येणाऱ्या काळातही प्रीतीच असणार आहे, कारण तो कधीच बदलत नाही. आमेन. मित्रांनो, थोडंसं इकडे लक्ष द्या. त्याचं प्रेम आहे ना, आपण जे न्यायाचा दिवसाविषयी सांगतोय ना, त्या न्यायाच्या दिवशी सुद्धा त्याचं प्रेम बदलत नाही, कारण त्याची दया सनातन आहे. आपण पुढचं वचन वाचूया. ही प्रत्येक वचनाची साखळी आपल्याला त्याच्या चरित्राकडे कशी नेते हे आपण आज अनुभव घेऊन पाहूयात. मित्रांनो, कोणी वाचेल? स्तोत्रसंहिता 107 पहिलं वचन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. ओके, Amen. आपल्या सिस्टरांचा आवाज थोडा कट झालाय. कोणी आणखीन दुसरं वाचू शकतं? देव प्रीती आहे, त्याची प्रीती कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलत नाही. तो काही प्रीती होता, आजही ही प्रीती आहे आणि येणाऱ्या काळातही प्रीतीचा आहे. हो, आय एम रिअली ॲप्रिशिएट. थँक्यू सो मच सिस्टर. तुम्ही खूप छानरित्या वाचलंस. परमेश्वर देव तुम्हाला अन्य भाषेचं दान याला म्हणतात मित्रांनो. थँक्यू सो मच सिस्टर. मित्रांनो, आणि स्तोत्रसंहिता 107 पहिलं वचन आपल्याला सांगतं. पहिलं तर आपण पाहिलं की परमेश्वर कधीच बदलत नाही. त्याची तो प्रीती आहे आणि त्याचं प्रेम कुठल्याच परिस्थितीमध्ये बदलत नाही. आणि आता आपण वचन वाचलंय 107, स्तोत्रसंहिता 107 पहिलं वचन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. ज्याला आपण एव्हरलास्टिंग म्हणतो. कधीही त्याची दया संपत नाही. आमेन. परमेश्वर कालही चांगला होता,
तो आजही चांगला आहे आणि येणाऱ्या काळातही चांगलाच असणार आहे. ज्यांना समजतंय, ज्यांना ऍक्सेप्ट होतंय, ते आमेन बोलू शकतात. आमेन. आमेन. त्याचा चांगुलपणा कुठल्याच परिस्थितीत बदलत नाही. एखादा व्यक्ती वाईट वागतोय म्हणून परमेश्वर त्याचा चांगुलपणा कधीच सोडत नाही. सगळे सहमत आहेत? हो. कारण हा, परमेश्वर समजते. कधी न बदलणारा देव आहे. आणखीन आपण वचन वाचूया. मित्रांनो, मी बोलण्यापेक्षा जेव्हा वचन कार्य करेल तेव्हा आपल्याला एक एक गोष्ट इतकी सुंदररित्या समजेल आणि आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि तो दोन व्यक्तीशी जसा बोलला ना, तसं बायबल सांगते की त्यांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळीच उकळी निर्माण झाली. त्यांना एक वेगळीच उत्कंठा निर्माण झाली. तीच उत्कंठा तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर देऊ शकतो. आपण आणखीन वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 102, 26 आणि 27. कोणी वाचेल? स्तोत्र संहिता 102, 26 आणि 27. ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील. ती तू प्रवरणासारखी बदलशील आणि ती नाहीशी होतील, परंतु तू तोच आहेस. तुझ्या वर्षाने अंत नाही. आमेन. देव प्रीती आहे, त्याची प्रीती त्यालाही अंत नाही. आमेन. आमेन. थँक्यू मगदलेना आंटी. मित्रांनो, स्तोत्रसंहिता 102, 26 आणि 27 सांगतं, परमेश्वराने जे काही निर्माण केलंय ते सगळे नाही तसे होतील, सगळं काही नष्ट होईल, परंतु तू निरंतर आहेस. दावीद राजा म्हणतो, परमेश्वरा तू निरंतर आहेस, तू कधीच संपत नाहीस. तू कालही होता, आजही आहेस आणि येणाऱ्या काळातही असशील. तुझी प्रीती कालही होती, आजही आहे, येणाऱ्या काळातही असेल. ॲज अ ॲडव्हेंटिस्ट जेव्हा आपण शेवटच्या काळाविषयी बोलतो, संदेश देतो, तेव्हा मित्रांनो, माझा वैयक्तिकरित्या मी अनुभव सांगतो. मी खूप घाबरायचो जेव्हा न्यायाचा संदेश चर्चमध्ये पुलपिटवर बोलला जायचा. मी खूप घाबरायचो, मला खूप भीती वाटायची आणि मला असं दडपण यायचं की प्रभू माझं तारण होईल का नाही, कारण मी पापी आहे, मी क्षणाक्षणाला पाप करतो, प्रभू माझं कसं होईल, या भीतीने मी इतका खालावून गेलो होतो मित्रांनो. पण मला जेव्हा हा देवाचा संदेश मिळाला, देवाच्या चांगुलपणाचा संदेश मिळाला, माझी ती भीती निघून गेली. परमेश्वराने इतका सुंदररित्या मला अनुभव दिला. तो म्हणतो की तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस, तू का घाबरतोयस? न्यायाच्या प्रसंगाला तोच व्यक्ती घाबरतो ज्याने त्याचं पश्चाताप केलेला नाहीये, त्याचे सगळं पाप कबूल केलेलं नाहीये. परंतु ज्याने आपले सर्व अपराध कबूल केलेले आहेत त्यांना भिण्याची गरज नाहीये. घाबरतो तोच ज्याने लपवून ठेवलेला असतं. त्याच व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये भीती काम करत असते, जो व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टी दडून ठेवत असतो. बरोबर आहे? जो व्यक्ती खोटं बोलत असतो, लबाड बोलत असतो. परंतु जो देवाच्या सानिध्यात आहे, जो देवावर प्रीती करतो, जो त्याच्या चांगुलपणावर भरोसा ठेवतो, त्याला घाबरण्याची काय गरज आहे? कारण वचन आपल्याला सांगतंय, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर माझा विरोधी कोण? आमेन. समजते मित्रांनो सगळ्यांना? जर तुम्हाला समजत असेल, जर तुम्ही माझ्या बरोबर असताल, सहमत असताल, तर आमेन अनम्यूट करून तुम्ही आमेन बोलू शकता. आमेन. आमेन. वचन आपल्याला सांगते 27, परंतु तू तोच आहेस, तू कधीच बदलत नाही, तुझ्या वर्षांना अंत नाही, त्याची दया सनातन आहे. एव्हरलास्टिंग, एव्हरलास्टिंग लव्ह, एव्हरलास्टिंग ग्रेस दॅट नेव्हर एंड्स. ती कधीच संपत नाही, कुठल्याच प्रसंगी संपत नाही. आपण ज्याला कृपेचा काळ म्हणतो ना मित्रांनो, आपण खूप वेळेला बोलतो संदेशामध्ये, आपल्याला ऐकलं जातं, कानावर पडतं की कृपेचा काळ संपत आलाय, पश्चाताप करा, कृपेचा काळ संपत आलाय. आणि इतकं लोकांना आपण घाबरवतोय आणि त्याच्यामुळे लोक काय करतात, घाबरून पश्चाताप करतायत देवाला. बाबा मी वाचलं पाहिजे, नाही तर भावी काळात माझा नाश होईल. त्याच्यामुळे आपण लोकांना इतके घाबर करतोय ना, आणि लोक घाबरून पश्चाताप करताय. पण देवाच्या प्रेमाला अनुसरून कोणी जगत नाहीये. तुम्ही जर सहमत असताल तर मला आमेनने प्रतिसाद द्या मित्रांनो. देवाला आमेन. घाबरून पश्चाताप नाही करायचा आपल्याला. देवावर आपलं प्रेम आहे, देवाला आपण ओळखतोय, त्याचं सानिध्य आपल्याला गमवायचं नाहीये, म्हणून पश्चाताप करणं गरजेचं आहे. घाबरून पश्चाताप करणारा व्यक्ती नेहमी पापात पडत राहतो.
पण देवावर प्रेम करून पश्चाताप करणारा व्यक्ती देवाशी जडून राहतो, कारण त्याला देव पाहिजे असतो, त्याला त्याचं प्रेम हवं असतं. पुढे मुद्दा आपल्याला सांगतो की देव प्रीती आहे आणि त्याच्या प्रीतीला अंत नाही. दॅट लव्ह इज एव्हरलास्टिंग. ती सनातन प्रीती आहे. आपण स्वर्गात गेल्यानंतरही त्याचं प्रेम अनुभवणार आहोत आणि याच्या अगोदर सुद्धा प्रेम होतं. सदोम गमोराच्या काळातही त्याचं प्रेम होतं. सदोम गमोरावर त्याचं प्रेम होतं. नोहाच्या काळामध्ये त्या लोकांचा नाश होताना परमेश्वराचं त्यांच्यावर प्रेम होतं. आणि न्यायाच्या काळात सुद्धा ज्यांचा नाश पावेल त्यांच्यावरही परमेश्वराचं प्रेम असणारच आहे. फक्त देवाची प्रीती जे झिडकारतात, नाकारतात, परमेश्वर त्यांना त्यांच्या परिस्थितीला मुभा देतो. कारण परमेश्वर कसा आहे हे आपण थोडं जवळून पाहणार आहोत. ओके, कोणी वाचेल? पहिलं टायटल वाचा आणि मग या गोष्टीला आपण समजून घेऊ. देव प्रीती आहे. प्रीतीचे म्हणजेच देवाचे गुणधर्म. येस, गॉड इज लव्ह. आणि आपण त्याचे ॲट्रिब्युशन्स म्हणजे देवाच्या प्रीतीचे जे गुणधर्म आहेत ते आपण बघणार आहोत. प्रीतीचे म्हणजे देवाचे गुणधर्म ते आपण बघणार आहोत की प्रीतीमध्ये काय आहे असं. जे देवामध्ये गुणधर्म आहेत ते आपण जवळून बघणार आहोत. आपण ती अध्याय काढूयात. 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 13. ठीक आहे, या अध्यायामधून हे सगळं आपल्याला माहिती आहे मित्रांनो. आतापर्यंत सगळ्यांचं हे अध्याय तोंडपाठ झाला असेल, परंतु या अध्यायाला थोडं आपण जवळून बघूयात, थोडं अनुभव करूयात, एक्सपिरियन्स घेऊयात त्या अध्यायाचा, त्या वचनांचा. कारण खूप वेळेला आपण वचन ऐकत आलोय, आपलं बायबल तोंडपाठ आहेत, सिस्टर एलन व्हाईट यांची लिटरेचर आपलं तोंडपाठ आहे, आपल्याला सगळं सत्य ठाऊक आहे. पण एकच गोष्टीचा अभाव आपल्यामध्ये दिसून येतो आणि तो म्हणजे देवाच्या प्रीतीचा अनुभव. कारण न्यायाच्या प्रसंगाविषयी आपण इतकं सांगतोय, इतकं खंबीररित्या सांगतोय, परंतु त्या न्यायामध्ये आपल्याला देवाचं प्रेम पण सांगायचंय की देव किती प्रेम करतोय आपल्यावर. ते प्रेम कधी न संपणारं प्रेम आहे. कोणी वाचेल? 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 13 वर्स 1. पहिले कोरिन्थिकरास 13वा अध्याय पहिलं वचन. मी माणसाच्या व देवदूताच्या भाषामध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, देव नसला, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणारी झांज असा आहे. येस मित्रांनो, आतापर्यंत आपण हे वचन असंच वाचत आलोय की मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणारी झांज असा आहे. पण आपल्याला माहिती आहे, आपण मागे वचन बघितलंय, मागे आपण जेव्हा बघितलंय, अरे स्क्रीनवर हे काय आलंय, ओके, मागे आपण हे वचन बघितलं, पहिले योहानाचे पत्र याचा 4था अध्याय 8वं वचन की देव प्रीती आहे. ओके, आणि त्या तत्वाला अनुसरून आपण हे बघणार आहोत की परमेश्वर प्रीती आहे आणि त्या देवाला आपण ह्या वचनामध्ये टाकूयात. ते समीकरण वापरून याला बघूयात, याला अनुभव घेऊयात त्याचा, आणि मग त्यानुसार वाचूयात. जसं आपल्या ताईने वाचलं की मी माणसांच्या, पौल म्हणतोय की मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे. दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे सांकेतिक रूपात तो हे सांगत आहे की माझ्या ठायी देव नसला, तर मी नुसतीच वाजणारी थाळी आणि झणझणणारी झांज आहे. आमेन. तुम्ही सगळे सहमत आहात? आमेन. इफ देर इज नो आमेन. लव्ह इन मी, दॅट मीन्स देर इज नो गॉड इन मी. समजले सगळ्यांना? दोज हू डिफिकल्ट टू अंडरस्टँड मराठी, दे कॅन रिप्लाय प्लीज. समजते सगळ्यांना? हा समजते. थँक्यू सो मच. म्हणजे जेव्हा मी देवावर प्रीती करतो तेव्हा देव माझ्यामध्ये असतो. परमेश्वर इथं पौलाच्या द्वारे आपल्याला तेच सांगू इच्छित आहे. आणखीन दुसरं वचन आपण बघूयात. वाचा कोणी. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढवळता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही. येस,
मला संदेश देण्याची शक्ती असली, माझ्याकडे ज्ञान आहे, सगळ्या विद्या अवगत आहे, खूप चांगलं भाषण बोलतोय आणि डोंगर ढळवता येईल इतका माझ्यामध्ये दृढ विश्वास आहे. खूप लोकांना मी सांगत सुटलोय, माझा खूप विश्वास आहे, मी संदेश देतो, मी अमुक बाप्तिस्मे केले, माझ्यामध्ये संदेश देण्याचे दान आहे. पण मी जर माझ्या शेजाऱ्यावर प्रीती करत नाही, पूर्ण अंतःकरणाने जसा देव प्रीती करतो तसं जर मी प्रीती करत नाही, तर माझा विश्वास काहीही तिथं सिद्ध करत नाही. याचाच अर्थ काय की माझ्यामध्ये देव असेल तर मी ती प्रीती करू शकतो. पण माझ्या ठाई प्रीती नसली, माझ्यामध्ये जर देव नसला, तर मी काहीच नाही असं पौल म्हणतोय. तिथं माझं ज्ञान, तिथे माझी PhD, माझं एज्युकेशन, माझं ग्रॅज्युएशन, माझं बायबलचं शिक्षण सगळं व्यर्थ आहे जर माझ्या ठाई प्रीतीच नसेल तर. हे मी बोलत नाही, स्वतः पौल बोलत आहे मित्रांनो. आमेन. तुम्ही सहमत आहात? आमेन. 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 तिसरं वचन आपण वाचूयात. मी आपले सर्व धन अन्न दानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. येस, आता देव इन्क्लूड करून वाचा ब्रदर. मी आपले सर्व धनार्थ अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली, देव नसला तर मला काही लाभ नाही. मित्रांनो, विचार करा, हे वचन आतापर्यंत आपण फक्त प्रीतीने वाचत आलो होतो, पण जेव्हा हे समीकरण आपण वापरतो, वचनाची सांगड घालतो की प्रीती म्हणजे देव आहे, आणि जर आपण त्या प्रीतीच्या जागी देव हा शब्द टाकला किंवा देवाचं नाव टाकलं, तर आपल्याला हे समजतं की मी माझे सर्व धन अन्न दानार्थ दिले, मी सगळं पैसा धनदौलत मी अर्पण करून टाकली आणि मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिलं. कुणी मला याचा अर्थ सांगेल का की मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिलं म्हणजे काय? शरीर जाळण्याकरता देणं म्हणजे काय? कोणी सांगू शकतं? प्लीज बोला तुम्ही. पुन्हा सांगा ब्रदर. येस, मी चला आपले गे. शरीर जाळण्याकरिता दिलं. आय गिवन माय बॉडी टू बर्न, म्हणजे ॲज पर मराठी असं या, या. ट्रान्सलेशन होतं. येस, का कुणी सांगू शकतं याचा अर्थ काय होतो? काय नेमकं पौलाला म्हणायचंय? मी आपले शरीर, मी जिवंत शरीर जाळण्याकरता दिलं म्हणजे नेमकं काय केलं? In sacrificing ourselves also, no, on the altar of God doesn't mean that you are sacrificing your life if you don't possess a love in our character, no, that's what. No? येस, आमेन. थँक्यू सो मच. मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की मी भरपूर विश्वास ठेवतो आणि मी असं पण बोलतोय, करतोय की माझं शरीर नष्ट झालं तरी चालेल, मी सेवेमध्ये मला कुणी मारून टाकलं तरी चालेल, इतका माझा विश्वास आहे, इतकी मी देवाची सेवा करतो. पण जर माझ्यामध्ये प्रीतीच नसली, मग ते शरीर मी किती जरी सेवेसाठी दिलं, पण मी माझ्या शेजाऱ्यावर प्रेमच करत नाही, तर माझ्यामध्ये देवच नाहीये, माझ्यामध्ये प्रीतीच नाहीये, मला काहीही लाभ नाही असं पौल म्हणतोय. मित्रांनो, सेवा आपण सगळे करतोय, कळत न कळत सगळेजण सेवा करतोय. आपल्याला देवाचा संदेश मिळालेला आहे, आपल्याकडे ॲडव्हेंटिस्ट संदेश आहे, 3 देवदूतांचा संदेश आहे, पण ते सांगत असताना जर माझ्यामध्ये इतरांविषयी प्रेम नाहीये, आपुलकी नाहीये, जिव्हाळा नाहीये, तर पौल आपल्याला सांगत आहे की आपल्यामध्ये देवच नाहीये, मग आपल्याला काहीही लाभ नाहीये. कारण त्या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये प्रीती असणं गरजेचं आहे, तरच आपल्यामध्ये देव आहे हे सिद्ध होत आहे. वचन आपल्याला तसं सांगतंय. आणखीन आपण पुढे बघूया, 4थं वचन कोणी वाचेल? प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, प्रीती फुगत नाही. आमेन. आता आपण ह्या प्रीतीच्या जागी देव ठेवूया आणि पुन्हा वाचूया. देव सहनशील आहे, देव परोपकारी आहे, देव हेवा करत नाही, देव बडाई मारत नाही, देव फुगत नाही. आमेन. मित्रांनो, आता या प्रत्येक ज्या प्रीतीच्या तत्व आहेत, प्रीतीचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, जे गुणधर्म आहेत, गुणविशेष आहेत, त्याकडे थोडं लक्ष देऊयात आपण. पहिला जो गुण आहे देवाचा तो म्हणजे
ती सहनशील आहे. म्हणजे देव कसा आहे? कोणी सांगेल? देव कसा आहे? No, brother. Long. लॉंग सफरिंग, सहनशील आहे. थँक्यू सो मच. देव सहनशील आहे. आता मला सांगा, ओके एक मिनिट, हे जे तत्व आहे तो कधी न बदलणारा देव आहे. हे जिथं आपण वाचलं की देव प्रीती आहे आणि त्याचं प्रेम कधीच बदलत नाही. आता जर आपण हेच असं म्हटलं की देव कालही सहनशील होता, देव आजही सहनशील आहे आणि तो येणाऱ्या काळातही सहनशील असणार का? असणार. Amen. तो न्यायाच्या काळातही सहनशील असणार आहे. असणार म्हणजे आपण एक अंदाज लावतोय, पण तसं नाहीये. तो बदलतच नाही. तो सहनशील आहे, तो असणारच, कारण तो कधीच न बदलणारा देव आहे. आमेन. त्याची सहनशीलता पिढ्यानपिढ्या राहते. तो सनातन आहे आणि तो चिरकाळ सहन करत राहतो. लॉंग सफरिंग, त्याला कुठेच अंत नाहीये. थोडा मित्रांनो हे सगळं थोडंसं अनुभव घेऊन वाचा, अनुभव घेऊन ऐका. तेव्हाच त्या वचनाचा जो अंतकरणाशी भिडलेला अनुभव आहे, आत्म्याचा अनुभव आहे, जसा पौलाने अनुभव घेतला तसा अनुभव आपल्याला येईल. कारण देवाची ती इच्छा आहे की आपण पौलासारखा अनुभव घ्यावा. आणि पुढचा जो गुणधर्म आहे, देव परोपकारी आहे. परोपकारी आहे म्हणजे काय? इंग्लिशमध्ये काय वर्ड्स वापरलाय तिथे कोणी सांगेल? प्लीज स्पीक. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट टाइम. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो. ओके. देव परोपकारी आहे. परोपकारी याचा अर्थ काय मित्रांनो? तो उपकार करतो. परोपकारी आहे. इतरांवर उपकार करणे. यस मित्रांनो, आता तो आपल्यावर उपकार करत राहतो, नेहमी उपकार करत राहतो. त्याचा उपकार आहे ना कधीच संपत नाही. एव्हर लास्टिंग आहे. तो कधीच बदलत नाही. तो कालही परोपकारी होता, आजही परोपकारी आहे आणि येणाऱ्या काळातही तो आपल्यावर उपकार करतच राहणार आहे. आपण इतके जजमेंटल आहोत ना मित्रांनो. आपण आज्ञांविषयी बोलतो, पण त्या आज्ञा आपल्याला प्रीतीविषयी सांगतात. त्या प्रीतीविषयी आपल्याला अधिकाधिक भर घालून लोकांना त्या प्रीतीचा अनुभव देणं पण महत्त्वाचं आहे. परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तो प्रीती आहे आणि त्याची प्रीती परोपकारी आहे. त्याचं प्रेम म्हणजे त्याचं परोपकारीपणा कधीच बदलत नाही. तो चिरकाळ परोपकार करत राहतो. मनुष्यावर तो चिरकाळ परोपकार करत राहतो. त्याने पाप जरी केलं तरी देव त्याचं परोपकार करणं सोडतो का मित्रांनो? प्लीज टेल मी द आन्सर. Brother, kind and compassion, paropakar. Yes, actually that word is Kind, kindness. Kind. Yes, thank you so much sister. Actually इंग्लिश बायबल मध्ये इतकं सुंदररित्या सांगते ना, त्याची दया असते आपल्यावर, कंपॅशन. तो आपल्या अवस्थेला बघून त्याला खूप दया येते, कनवाळूपणा येतो. दॅट वर्ड इज एक्झॅक्टली राईट. थँक्यू सो मच. आणि पुढचा स्वभाव कोणी वाचेल प्रीतीचा? देव हेवा करीत नाही. आमेन. सगळेजण ऐकतायत? येस. देव हेवा करत नाही. तो कधीच हेवा करत नाही. हेवा करत नाही म्हणजे काय मित्रांनो? एखाद्या आज्ञाभंग करणाऱ्या मनुष्याच्या जीवनात जरी त्याची बढाई होत असेल किंवा तो वृद्धी पावत असेल, तरी परमेश्वर असा नाहीये की तो आज्ञा मोडतोय म्हणून मी त्याला तो त्याची प्रगती होते, वाईट कामं करतोय त्याची प्रगती होते तर मी त्याला बरोबर बघून घेईल, त्याची कशी काय प्रगती होते मी बघतोच. परमेश्वर हेवा करत नाही. तो म्हणतोय त्याची प्रगती होते ना, होऊ दे. तो हे सांगत आहे की त्याचं प्रेम कधीच हेवा करत नाही. एखादा मनुष्य दुष्कृत्य करून किंवा देवाचे नियम मोडून जरी त्याची प्रगती होत असेल तर परमेश्वर असा नाही की त्याच्याकडून ते सगळं हिसकावून घेईल, कारण त्याला कुठल्याच गोष्टीचा हेवा वाटत नाही. पण आपल्याला वाटतो. जेव्हा शेजारच्याची प्रगती होते, त्याच्या दारात जेव्हा मर्सडीज येते, तेव्हा आपल्या हृदयात एक वेगळीच आग निर्माण होते, जलसी निर्माण होते. पण परमेश्वर तसा नाहीये. त्याचं प्रेम, त्याची
त्याच्यामध्ये कधीच हेवा नाही. त्याला कालही कुणाचा हेवा नव्हता, आजही कुणाचा हेवा नाहीये आणि येणाऱ्या काळातही कधीच त्याला कुणाचाच हेवा वाटणार नाहीये. मग कितीही दुष्कर्म करणारा व्यक्ती प्रगती करत असला तरी परमेश्वर असं म्हणत नाही, बघू याला मी बरोबर धडा शिकवेल, माझ्यासमोर प्रगती करतो काय, माझ्या आज्ञा मोडतो आणि प्रगती करतो काय. परमेश्वर असा नाहीये. आमेन. सगळे सहमत आहेत? आमेन. पुढचा जो गुणधर्म आहे, प्रीती बडाई मारत नाही. कुठल्याच परिस्थितीमध्ये तो प्रौढी मिरवत नाही, त्याची कॉलर टाईट होत नाही. आपला परमेश्वर नम्र आहे, आपला प्रभू येशू नम्र आहे. तो उपकार करताना, चमत्कार करताना सुद्धा बोललेला आहे की हे जे तुझ्यासोबत घडले ते कुणालाही सांगू नको. पण आपण पब्लिसिटीसाठी इतके भुकेले आहोत, जोपर्यंत फेसबुकवर, इंस्टाग्रामवर टाकलेली पोस्ट पब्लिश होत नाही, लाईक्स मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला जेवण सुद्धा पचन होत नाही. आमेन. सहमत आहेत सगळे मित्रांनो? Yeah, amen. आपल्यामध्ये हे कळत नकळत या गोष्टी घडायला लागलेत. पण तुम्हाला माहिती आहे इथे एक गूढ गोष्ट काय, परमेश्वर सहनशील आहे, तो परोपकारी आहे, तो दयाळूपणे वागतो. आता विचार करा, तुमच्या घरामध्ये एखादा पाहुण्यांचा मुलगा आला, पाहुणे घरामध्ये आलेत आणि पाहुण्यांचा मुलगा आहे. आता पाहुणे आलेत म्हटल्यावर आपण त्यांचं अंतःकरणाने स्वागत करतो. आजकाल ते कमी पाहायला भेटतं, परंतु पूर्वीच्या काळी असं व्हायचं, जे अंतःकरणाने पाहुण्यांची वाट बघायचे आणि लोक त्यांचं स्वागत करायचे, त्यांचे पाय धुवून त्यांना स्वागत करून त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नाही असं करायचे. आणि त्यावेळेला जर समजा आपल्याकडे पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांचा एखादा मुलगा इतका खोडकर आहे, जो घरामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या तो बघतोय कुठं काय वस्तू आहे जे मला ओढतान करता येईल, तोडता येईल. आता तो तर पाहुण्यांचा मुलगा आहे, तो फिरायला लागला इकडं तिकडं, हे ओढ ते ओढ, आणि अचानक काचेची वस्तू तो धरतो. आता देवप्रीती आहे तुमच्यामध्ये, जर देव आहे तर तुम्हाला सहन करायचंय. ओके, आता तो धडपकड करतोय, इकडं तिकडं फिरतोय, आरडाओरडा करतोय, तुम्ही सहन करताय. आणि आता तो ती काचेची वस्तू घेतोय आणि तो ठाळकन फोडतोय तुमच्या समोर, महागातली वस्तू आहे. आता मला सांगा, त्याच्याबरोबर तुम्हाला परोपकारी पण वागायचंय. तुम्ही म्हणताल का, अरे थँक्यू बाळा, थँक्यू सो मच. आपल्याला परोपकारी राहायचंय ना, दयाळूपणे वागायचंय, कनवाळू, कम्पॅशन दाखवायचंय. आपल्याकडून होईल? नाही. खूप कठीण आहे. त्याला सहन करता करता आपल्याला त्याला थँक्यू पण म्हणायचंय, बाळा थँक्यू, ठीक आहे ठीक आहे, बस बस शांत बस. आपल्या मनामध्ये वेगळीच आग चालू होते, कधी याला झपाटा ओढतोय, कधी याला शांत करतोय. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, परमेश्वराने आपल्यावर इतकं प्रेम केलंय आणि त्या प्रेमाला पायतळी तोडून आपण कितीतरी वेळेला त्याला निराश करतो, त्याला बाहेर हाकलून देतो आपल्या जीवनातून. आणि तरी सुद्धा परमेश्वर आपलं सहनच करत राहतो आणि तो आपल्या बरोबर आपल्याशी कंपॅशन सुद्धा दाखवत राहतो, आपल्या बरोबर तो परोपकारी सुद्धा असतो. आमेन. आमेन. हॅलो. Amen. येस. आणि तो तरी सुद्धा, आपण इतकं त्याच्या विरुद्ध वागत असून सुद्धा तो आपल्याबद्दल भोगत नाही, तो कधीच बडाई मारत नाही, तो कधीच असं म्हणत नाही की बाबा तू आता काय मला प्रार्थना करू नकोस, तू माझ्या विरुद्ध वागत आलाय, तू माझ्यापासून बाजूला हो. नाही, तो म्हणतो की मी परमेश्वर तुझा देव, तुला कधीही अंतर देणार नाही. आमेन. आमेन. ओके, आपण आमेन. 5वं वचन वाचूया. प्रीती गैरशिस्त वागत नाही, प्रीती स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, प्रीती अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. आमेन. आमेन. मित्रांनो, आपला देव गैरशिस्त वागत नाही, त्याला डिसिप्लिन आवडतं आणि म्हणून तो दाराच्या मागे उभा राहतो, दार ठोकावतो, तो धाडकन ढकलून आतमध्ये येत नाही. ही इज नॉकिंग आवर डोर. तो इतका शिस्तशीर देव आहे की तो परवानगी घेऊन आत येतो, ढकलून तो आतमध्ये येत नाही. त्याला परवानगी घ्यायला आवडतं. जोपर्यंत आपण त्याला इन्व्हाइट करत नाही, जोपर्यंत आपण त्याला स्वीकारत नाही, तोपर्यंत तो बळजबरीने काहीही करत नाही. आपण बऱ्याचदा काय करतो की 2 व्यक्ती जर संभाषण करत असेल तर त्यांना मध्येच तोडतो आणि आपलं मत मांडायला बघतो.
आणि इतकं रागाने मांडायला बघतो. बऱ्याच वेळेला, मला माफ करा माझ्या बहिणींनो भावांनो जे आपण ॲडव्हेंटिस्ट आहोत, बऱ्याच वेळेला मला हे चित्र आपल्या सॅबॅथ स्कूलमध्ये दिसतं. ॲक्च्युली चर्चमध्ये कधी कधी भांडण होताना दिसते, मला माफ करा. पण परमेश्वर शिस्तीचा देव आहे. तो ऐकून घेतो, तो सहन करतो, तो वाट बघतो. तो इतका शिस्तशीर आहे, जेव्हा समोरचा परवानगी देईल तेव्हा तो बोलतो, कारण तो शिस्तप्रिय देव आहे. तो कधीच गैरशिस्त वागत नाही. आमेन. कॅन आय? आमेन. Amen. आमेन. थँक्यू सो मच. आमेन. देव स्वार्थ पाहत नाही, कधीच स्वार्थ बघत नाही. तो कधीच असं म्हणत नाही की बाबा तू माझ्या आधी आज्ञा पाळ आणि मग मी तुला आशीर्वाद देईल. मला सांगा मित्रांनो, जर आपलं लेकरू, दोज हू आर फादर, दोज हू आर मदर, दे कॅन अंडरस्टँड दिस. जर आपल्या लेकराने चूक केली, अगर उन्होंने कोई भी गलती की, तो हम पहले उसको ऐसा बोलेंगे क्या, तू पहले परमेश्वर की आज्ञा मान, फिर मैं तुझे दूंगा. वो रो रहा है आपके सामने, पिताजी माँ मुझे ये चीज चाहिए, तर आपण त्याला म्हणू का, बाळा तू आधी आज्ञा पाळ, मगच मी तुला कवटाळून घेईल. और चाइल्ड इज इन पेन, त्याला दुःख होतंय, तो कुठल्या तरी त्रासात आहे. मग आपण त्याला आधी असं म्हणू का की तू आधी देवाच्या आज्ञा पाळ, मग तुझ्या जखमा मी पुसेल. कॅन वी टेल दॅट? आपण असं बोलू का मित्रांनो त्याला, आपल्या लेकराला? No. येस मित्रांनो, आपला परमेश्वर, त्याचं प्रेम आहे ना, आपण कंडिशन ठेवतो की आधी आज्ञा पाळ. इतकं आपण बोट दाखवतो ना त्याच्यावर, आज्ञांवर, पण आपण त्याचं हृदयच बघत नाही समोरच्याचं. इतकं आज्ञांचा बोजा त्याच्यावर टाकतो की तो घाबरून जातो की अरे काय करू, आज्ञा तर माझ्याकडून होत नाही. पण परमेश्वर म्हणतो की बाळा तू आधी माझ्याकडे ये, मी तुझ्यावर प्रेम करतोय, तू आधी माझ्याकडे बघ, मग आपण विचार विनिमय करू. त्याचं प्रेम अनुभव करून मित्रांनो, तो व्यक्ती आपोआप देवावर प्रेम करून आज्ञा पाळायला लागतो. पण आपण ॲज अन ॲडव्हेंटिस्ट आपण इतकं बोट दाखवतोय ना की तो समोरचा घाबरून चर्चला एकदाच दिसतो आणि परत कधीच दिसत नाही. दिस इज द रिझन. ॲक्च्युली हे कारण आहे की आपल्या चर्चेसमध्ये एखादा नवीन व्यक्ती आला ना तर तो परत कधीच दिसत नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर आपल्यावर दया करतो. विशेष कारणाने त्याने ॲडव्हेंटिस्ट मंडळीला एक विशेष संदेश दिलेला आहे, आणि त्या संदेशाची आज आपण सगळे जो प्रचार करत आहोत त्याबरोबरच देवाच्या प्रेमाचा, त्याच्या चरित्राचा संदेश जाणं देखील गरजेचं आहे. दॅट शुड गो हँड इन हँड, सोबत चाललं पाहिजे. देव स्वार्थ पाहत नाही, कुठल्याच परिस्थितीत तो स्वार्थ पाहत नाही. तो कालही स्वार्थ पाहत नव्हता, आजही स्वार्थ पाहत नाही, येणाऱ्या काळातही तो स्वार्थ पाहणार नाही. कॅन आय हिअर आमेन? Amen. तो चिडत नाही, कुठल्याच परिस्थितीमध्ये तो चिडत नाही. आपण किती वेळा त्याच्या आज्ञा मोडतो, किती वेळा त्याच्या प्रीतीतून बाहेर जातो, त्याच्या कृपाछत्र तोडून आपण जगामध्ये कितीतरी वेळा जातो. परमेश्वर म्हणतो की तू इतरांबद्दल बोलू नको, चहाड्या लावू नको, तू तुझं काम व्यवस्थित कर. जो संदेश परमेश्वराने तुला दिलेला आहे तो प्रामाणिकपणे दे, आणि तुझा स्वार्थ न पाहता तू मागे ये. पण आपल्याला इच्छा असते की मला तिथे पैसे मिळतील का, मला तिथे कोट मिळेल का, माझी तिथं कौतुक होईल का. आणि तसं नाही झालं तर आपण चिडतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, ते देवाचं काम आहे. आपण का चिडावं, आपण का स्वार्थ बघावा? परमेश्वर कधीच स्वार्थ पाहत नाही, तो कधीच चिडत नाही. आणि म्हणून जर परमेश्वर आपल्यामध्ये आहे तर आपणही कधी स्वार्थ पाहणार नाही आणि आपण कधीच चिडणार नाही. आमेन. आमेन. परमेश्वर उपकार स्मरत नाही. जे त्याने आपल्यावर केलेलं उपकार आहे ना तो कधीच स्मरत नाही, पण आपण ना आठवण ठेवतो. चांगल्या वाईट गोष्टीची आपण खूप आठवण ठेवतो. माझा अपमान केलाय काय, बघतो मी याला, कधी ना कधी तरी याचा बदला घेणारच. परमेश्वर सूड अजिबात घेत नाही माझ्या मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या. तुम्ही सहमत आहात माझ्याविषयी, माझ्यासोबत? येस. येस मित्रांनो, आपला परमेश्वर कधीच सूड जळफळाट होऊन तो सूड उगवत नाही. समजून घ्या मित्रांनो हे नीट. कारण योहान 3:16 आपल्याला सांगतं की कुणाचाही नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. मग तो कशाला कुणाचा नाश करेल?
आमेन. मी फक्त 2 मिनिटं Amen. घेणार आहे मित्रांनो. एक शेवटची स्लाइड आहे, त्याच्यानंतर आपण त्या या थोड्याशा वचनांवर थोडंसं मनन करूयात. 6वं वचन कोणी वाचेल? ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. आमेन. देव अनितीत आनंद मानत नाही. आता अनितीत आनंद मानणं म्हणजे काय मित्रांनो? याचा अर्थ असा होतो, बऱ्याच वेळेला आपण काय करतो माहितीये, देवाचं काम करतोय आणि एकीकडून आपण वाईट पण काम करतोय. आपल्याला असं वाटतं की अरे नाही चालतंय, थोडं छोटं मोठं केलेलं, देवाने मिशनरी ट्रिपला नेलंय, पण तिथे आपण आपलाच स्वतःचा एन्जॉयमेंट करतोय, आपल्याच स्वतःचा स्वार्थ बघतोय. मिशनाच्या गोष्टी आपण स्वतःच्या स्वार्थासाठीच वापरतोय आणि नकळतपणे मित्रांनो आपण अनितीत चालत आहोत. आणि आपल्याला असं वाटतं की परमेश्वर माझ्या बरोबरच आहे, पण तसं नाहीये. परमेश्वर अनितीत आनंद मानत नाही. पापाचा जो क्रायटेरिया आहे ना, तो आपण आपल्या पद्धतीने नाही ठरू शकत. हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे आपण नाही ठरू शकत. ते देवाच्या आज्ञा सांगतात की तू हे करू नको, तर तू करूच नकोस. आपण कधीच अनितीमध्ये आनंद मानणार नाही. ती चुकीचं आहे तर चुकीचंच आहे. देवाची सेवा मला इथे करायला सांगितली, देवाने मला इथं पाठवलंय, मग मला इथं काय मिळो अथवा न मिळो, मला मिशनाची गाडी मिळो अथवा न मिळो, मी देवाची सेवाच करणार. मला तिथे कुठली गोष्ट कौतुक मिळो वा ना मिळो, मी देवाच्या प्रेमाचा संदेशच देणार. मी कुठल्याही प्रकारची अनिती करणार नाही, कारण तो देवाचा स्वभाव आहे. आमेन. कॅन आय हिअर आमेन? आमेन. Amen. आणि पुढचा जो प्रीतीचा गुणधर्म आहे, देवाचा गुणधर्म आहे, देव सत्यासंबंधी आनंद मानतो. त्याला सत्य बोलल्याला आवडतं, कारण मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो कोणी सत्य बोलतो, सत्यामध्ये राहतो, परमेश्वर त्याच्यामध्ये आनंदित राहतो. परमेश्वर स्वतः त्याच्यामध्ये, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याच्यामध्ये वास करतो. आमेन. आमेन. Amen. ओके, आपण 7वं वचन वाचूया. ती सर्व सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. आमेन. आमेन. प्रीती म्हणजे देव सर्व काही सहन करतो. शीतलताई प्लीज म्यूट करता तुमच्यापासून. थँक्यू सो मच. प्रीती म्हणजे देव सगळं काही सहन करतो. तुम्ही काहीही बोला, काहीही करा, आपण किती जरी त्याच्या विरुद्ध गेलो तरी परमेश्वर सगळं काही सहन करतो. म्हणजे ते जे लेकरू घरामध्ये उधळ माजवत आहे, पाहुण्याचे लेकरू, ही वस्तू तोड, ती वायर ओढ, हे कर ते कर, तो सगळं करतोय. आपल्याला त्याला थँक्यू पण म्हणायचंय, त्याला सहन पण करत राहायचंय. आपल्याकडून नाही होत मित्रांनो हे, पण परमेश्वर सहन करतो आपल्याला. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या की आपण किती वेळा त्याच्या आज्ञा, त्याचे प्रेम पायतळी तुडवतो, आपण आपल्याच इच्छेप्रमाणे वागत राहतो. परमेश्वर आपल्या अंतःकरणाशी बोलत राहतो की बाळा तू हे करू नको, ते तुझ्यासाठी वाईट आहे, हे खाऊ नको, तुझ्यासाठी वाईट आहे. पण परमेश्वर, आपण त्या सगळ्या गोष्टी तोडून देवाच्या विरुद्ध जातो, पण परमेश्वर तरी सुद्धा सहन करतो. पुढे प्रीतीचा जो गुणधर्म आहे तो आहे देव सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असतो. याचा अर्थ काय मित्रांनो माहिती आहे? सर्व काही खरे मानतो. आपल्या मित्रांमध्ये जेव्हा एखादा आपला मित्र असतो, आपल्याला माहिती असतं त्याच्या चुकीच्या सवयी. तो जरी बोलत असला की मी आता या ठिकाणावरून आलोय, मला थोडा उशीर झाला, ह्या कारणामुळे मला उशीर झाला, पण आपल्याला माहिती असतं की कुठल्या कारणामुळे त्याला उशीर झालाय. तो स्वतःच एकतर उशिरा त्याने आवरला असेल, नाहीतर कुठल्या तरी गोष्टीत गुरफटलेला असेल, नाही तर इकडं तिकडं त्याने वेळ दिला असेल. आपण नेहमी त्याची टांग खेचतो नाही का, आपण त्याचा अपमान करायला बघतो, आपण त्याचं खरं मानत नाही. तो खोटं बोलत असतो हे आपल्याला माहिती असतं आणि म्हणून आपण त्याला खेचत असतो. पण परमेश्वर तसं नाहीये. परमेश्वर तरी सुद्धा खरं मानतो. आता हे वचन आपल्यामध्ये कसं लागू पडतं माहितीये? आपण पश्चाताप करत असताना आपण खूप वेळेला खोटा सुद्धा पश्चाताप करतो. आपण देवाला सुद्धा खोटं बोलतो, पण तो देव इतका प्रेमळ आहे, तो तरी सुद्धा म्हणतो की ठीक आहे बाळा,
तू बोलतोयस ना, मी खरं मानतो. मला माहिती आहे मी तुझं अंतःकरण ओळखतो, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. ठीक आहे, जग काही म्हणू देत, तू माझं लेकरू आहेस, मी ते खरं मानतो. आपल्याला माहिती असतं आपण देवाला किती फसवतोय, पण देव तरी सुद्धा म्हणतोय की बाळा, मी तुझं खरं मानण्यास सिद्ध आहे. आमेन. Amen. पुढचा Amen. प्रीतीचा गुणधर्म आहे, देव सर्वांची आशा धरतो. सगळ्यांची आशा धरतो. आपण म्हणतो ना की अरे ही लॉस्ट केस आहे, गेलेली केस आहे, याचा अजिबात काही होऊ शकत नाही लाईफमध्ये, याच्यासाठी प्रार्थना पण करू नका, याच्यासोबत बोलू पण नका, त्याला वाळीत टाका. आपण असं बोलतो, आपण असं वागतो, पण परमेश्वर तसं नाहीये. तो सर्वांची आशा धरतो. तो कितीही गेलेली केस असाना आपल्या दृष्टीने, चर्चच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, पण परमेश्वर म्हणतो नाही, तू माझं लेकरू आहे. तू स्वतः हार मानत असेल तुझ्याविषयी, तू म्हणत असेल की हे नाही होणार, पण मी तुझी आशा धरतोय. मित्रांनो, खूप वेळेला आपण देवाची आज्ञा मोडून, त्याचं सानिध्य तोडून दूर निघून जातो, पण परमेश्वर आशेने आपली वाट बघत राहतो की माझं लेकरू येईल. जग त्याला नाकारतंय, जग त्याला झिडकारतंय, पण माझं लेकरू येणार, कारण तो आशा धरतो. कधी ना कधीतरी येणार, मी त्याची वाट बघत राहणार. कोणी सांगेल मला हे कुठल्या दाखल्यामध्ये आहे? उदळ्या पुत्र. पुत्र. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच की तुम्ही अटेन्शन देत आहात. मित्रांनो, विचार करा की तो परमेश्वर आपल्या सगळ्यांची आशा धरतो. तो कधीच आपल्याला निराशेमध्ये ढकलत नाही, तो कधीच आपली होप सोडत नाही. आपणच असे आहोत की आपण एखाद्याला गेलेली केस म्हणतो, त्याच्याविषयी आपण बोलणं बंद करतो, त्याला बोलणं, त्याचं सानिध्य सोडून देतो. गेलेली केस आहे म्हणून आपण त्याच्याशी बोलत पण नाही, पण परमेश्वर आशा धरतो. आणि पुढचा गुणधर्म आहे प्रीतीचा, देवाचा, की सर्व संबंधाने देव धीर धरतो. तो नेहमी वाट पाहतो, तो पेशन्स ठेवून तो बघतो की माझं लेकरू कधी ना कधीतरी येणार. आणि विशेष म्हणजे तो आपल्याला इन्स्पायर करतो, तो धीर देतो की बाळा उठ, तुला असं वाटतं की तू आज्ञा पाळू शकत नाही, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू बरोबर आज्ञा पाळशील, मी ते तुझ्यामध्ये करेल, तू फक्त माझ्याकडे ये, माझ्याकडे बघ, पहा, परमेश्वराच्या कोकऱ्याकडे पहा. तो आपल्याला बोलवत आहे. तो कधीच धीर सोडत नाही आपल्यासाठी. आपण म्हणतो की अरे नाही, याचा विषय सोडून द्या, याला धीर देणं पण सोडून द्या, हे काहीच बदलू शकत नाही, पण परमेश्वर म्हणतो की मी त्याला बदलेल, तुम्ही फक्त प्रार्थना करा. तो कधी आपल्याविषयी धीर सोडत नाही. तो नेहमी आपल्याला इन्करेज करत राहतो, नेहमी आपल्याला इन्स्पायर करत राहतो की बाळा तू उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. पण आपण काय करतो माहितीये, नुसता एकमेकांचा पाय खेचून एकमेकांना खाली ढकलतो. तो वरच्या पोस्टला चाललाय, ओढ त्याला खाली. तो चर्चमध्ये पुढे चाललाय, संदेश देतोय, ओढ त्याला खाली. पण परमेश्वर असा नाहीये. तो धीर देतो, तो उचलून धरतो, तो आशा धरतो. आमेन. Amen. आणि 8वं वचन सांगतं की प्रीती म्हणजेच देव कधीच अंतर देत नाही. आपण त्याच्या विरुद्ध चाललोय म्हणून त्याला ढकलून द्या, त्याला वाळीत टाका, आपण अंतर देऊन टाकतो, आपण त्याच्या सानिध्यातून बाहेर होतो. पण परमेश्वर आपल्याला म्हणतो, मी तुझा देव परमेश्वर, मी तुला कधीही सोडणार नाही, कधीही टाकणार नाही, कारण पहा, मी तुझे नाव माझ्या तळ हातावर कोरलेलं आहे. इतका तो प्रेम करणारा देव आहे. एक वेळ तुला जन्म देणारी आई तुला विसरेल, परंतु मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुझा त्याग कधीच करणार नाही. आपण किती जरी वाईट वागलो, किती जरी त्याच्या विरुद्ध गेलो, तरी परमेश्वर अंतर देत नाही. तो कालही अंतर देत नव्हता, तो आजही अंतर देणार नाही, तो येणाऱ्या काळातही अंतर देणार नाही. आमेन. तुम्ही सगळे सहमत आहात? Amen, amen. डू यू ॲग्री विथ मी? Amen. Amen. येस, थँक्यू सो मच. मित्रांनो, पुढे तो आपल्याला म्हणतोय पौल, संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, आणि विद्या असल्या, या जगातलं सगळं नॉलेज असलं तरी ते संपतील, परंतु प्रीती कधीच संपणार नाही. देव कधीच संपणार नाही, त्याचं नॉलेज कधीच संपणार नाही. आणि पुढे तो सारांश देऊन आपल्याला म्हणत आहे, आपल्यामध्ये विश्वास आहे, आपल्याला आशा आहे, आपल्याकडे प्रीती आहे, सगळं काही आहे, पण या तिन्ही टिकणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु त्या सगळ्यांमध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. म्हणजेच कोण श्रेष्ठ आहे?
परमेश्वर श्रेष्ठ आहे. देव Parameshwar. श्रेष्ठ आहे. आमेन. आणि शेवटचा मुद्दा आपण वाचूयात मित्रांनो. कोणी वाचेल? परमेश्वर जीवन देतो. मृत्यू जो सैतानापासून आहे. मनुष्य जी निवड करतो त्याचे त्याला प्रतिफळ मिळते. आणि परमेश्वर मानवाच्या निवडीचा आदर करतो कारण तो सभ्य परमेश्वर आहे. योहान 3:16. मित्रांनो, हा मुद्दा आपल्याला हे सांगतो की परमेश्वर जीवन देतो. आमेन. सगळ्यांचा विश्वास आहे या गोष्टीवर? कारण मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो जीवन देणारा देव आहे, तो मृत्यू देणारा देव नाहीये. मनुष्याला बनवल्यानंतर परमेश्वराने त्याच्यामध्ये प्राणवायू फुंकला आणि असं लिहिलेलं आहे बायबलमध्ये की मनुष्य जीवधारी प्राणी झाला. देवाने तिथे मृत्यू बनवला का? नाही, देवा मृत्यू नाही बना. येस, परमेश्वराने जीवन बनवले मित्रांनो, परंतु मृत्यू सैतानापासून आहे. पण हा मृत्यू ज्याच्याविषयी मला बोलायचे तुमच्याशी, ते सार्वकालिक मृत्यूबद्दल मी बोलत आहे. कारण पापामुळे आपल्याला ह्या जगामध्ये मृत्यू येणं हे आढळ आहे. तरी काही लोक जिवंत स्वर्गात जातील असं बायबल सांगतं, पण पापामुळे आपलं हे शरीर जे पापाच्या अधीन आहे ते इथं मृत्यू पावेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला उठवेल. पण त्या जे शेवटपर्यंत पापच करत राहतील, देवाची दया, त्याचं प्रेम सतत ते पायतळीच तुडवत राहील. आणि जे देवाला जे शेवटपर्यंत नकोच म्हणत राहील, मला सांगा, परमेश्वर आपल्या निवडीचा आदर करतो. आमेन. आपण जे काही चूज करतो, व्हॉट एव्हर वी चूज, गॉड ऑनर्स अँड ही टेल्स अस, ओके, हे तुला पाहिजे ना, मग घेऊन टाक, टेक इट. इफ यू वॉन्ट दॅट थिंग यू कॅन टेक इट. तो आपल्याला ती चॉईसचं फ्रीडम देतो. तो म्हणतो की बाळा, तुला हे पाहिजे, तू घेऊन टाक, तुझी इच्छा आहे ना, बस. आणि त्या चुकीच्या निवडीमुळे आपण आपलं सार्वकालिक जीवन गमावून बसतो. याचा अर्थ असा आहे का की परमेश्वर सार्वकालिक मृत्यू देतो? नाही. फक्त एकच आमेन आलेला आहे, एकच नाही आलेला आहे. आमेन. 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 मित्रांनो, माझ्या प्रिय मित्रांनो, मला हे शेवटचं वाक्य मी जितकं प्रयत्न करता येईल तितकं मी थोडं ट्रान्सलेट करून सांगतो. बिकॉज दिस इज द मॉरल ऑफ दिस मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह यू ऑल. की परमेश्वर जीवन देतो. गॉड गिव्स लाईफ, नॉट डेथ. मनुष्य जी निवड करतो त्याला प्रतिफळ मिळते. व्हॉट एव्हर वी चूज दॅट वी गॉट. माझी इंग्लिश एवढी चांगली नाही आहे, माय इंग्लिश इज नॉट परफेक्ट दॅट, बट जे काही मला बोलायचं आहे आत्मेने ते तुम्ही समजू शकता. कारण आत्मा जेव्हा आत्मेशी बोलतो तेव्हा त्या गोष्टी बरोबर कळून येतात. परमेश्वर कुणाचाच नाश करत नाही. आपण जी निवड करतो त्याद्वारेच आपला नाश होतो. कारण बायबल आम्हाला सांगतं की जे काही तुम्ही पेरताल तेच तुमच्यासाठी उगवलं जाईल. त्याचीच निवड तुम्ही करताल. परमेश्वर मानवाच्या निवडीचा आदर सन्मान करतो कारण तो सभ्य परमेश्वर आहे. तो कधीच बळजबरी करत नाही की बाबा तू हे निवडलंयस ना, नाही नाही, मी जे सांगतोय ते कर. परमेश्वर असा नाहीये. ठीक आहे, तुला वाटतंय तुला माझ्यापासून दूर जायचंय, तू जाऊ शकतोस. तुला वाटतंय माझ्या आज्ञा मोडायच्या, तू मोडू शकतोस. परमेश्वर कठपुतलीसारखा आपल्याला नाचवत नाही मित्रांनो. त्याने आपल्याला फ्रीडम दिलेला आहे. आणि त्या ताकदीचा जो वापर आहे ना मित्रांनो, तो आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी केला पाहिजे. आणि शेवट मी ह्या वचनाने करेल, योहान 3:16, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली. त्या प्रीतीमध्ये मित्रांनो हे सगळे गुणधर्म जे आपण वाचलेत, जे सगळं काही सहन करते, त्याने आपल्यावर एवढं प्रेम केलंय की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, देऊन टाकला कायमचा, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, जो कोणी म्हणजे कुणीही असू द्यात. आपण जज करतो एकमेकांना, परमेश्वर जज करत नाही. जसं आपण करतोय तसं आपण नेहमी एकमेकांना खाली पाडतो, त्यांना खेचायला बघतो, पण परमेश्वर तसा नाहीये. तो आपल्यावर विश्वास ठेवतो. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आमेन. 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 आता मला शेवटचा एक प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर मी माझा संदेश संपवतो. मला सांगा की स्वर्गामध्ये देवाची इच्छा आहे का की स्वर्गामध्ये एखाद्या दारोड्याने सुद्धा असावं? देवाची इच्छा आहे का ही?
होय, कुणाचाच नाश होऊ नये असं त्याची इच्छा आहे ना. किती जण विश्वास ठेवतात या गोष्टीवर जे मगदलिना आंटी बोलल्यात. ॲज पर हाँ विश्वास ठेवते. येस, वचन ॲज पर आवर विश्वास प्रॉफिट, ठेवते. ॲज पर आवर प्रॉफिट सिस्टर एलन व्हाईट, त्या स्टेप टू क्राइस्टमध्ये आपल्याला म्हणतात की देवाची इच्छा आहे की स्वर्गामध्ये पापी मनुष्याने सुद्धा असावं. देव की कधीच इच्छा धरत नाही की बाबा त्याने स्वर्गामध्ये असू नये. तो असा परमेश्वर नाहीये. सगळ्यांचा जीव वाचावा ही त्याची इच्छा आहे. परंतु मला सांगा, एखाद्या दारुड्या मनुष्याला देवाने तसंच उचलून स्वर्गामध्ये नेलं, किंवा एखाद्या मिसरी लावणाऱ्या व्यक्तीला तसंच देवाने उचलून स्वर्गात नेलं, एखाद्या चहाड्या लावणाऱ्या व्यक्तीला तसंच उचलून स्वर्गात नेलं, तर स्वर्गामध्ये कुणीच एकमेकांच्या चहाड्या लावत नाही, कुणीच देवाच्या आज्ञा मोडत नाही, कुणीच एकमेकांवर खेची करत नाही किंवा एकमेकांना खाली ढकलत नाही, किंवा तिथे दारू पण नाहीये, तिथं मटण पण नाहीये, तिथं कुणीच एकमेकांना मारत नाही, कुणीच एकमेकाची हत्या करत नाही, कुठल्याच प्राण्याला मारत नाही. मग मला सांगा की तिथे त्या व्यक्तीला करमेल का? तिथे त्या दारुड्याला करमेल का? कोणी बोलू शकतं प्लीज? हॅलो. समजलं नाही मला. नाही करमणार, नाही करमणार त्याला, कारण त्याला दारूच मिळत नाही. तो नुसतं दारू शोधत बसेल, इकडे कुठं भेटतंय, कोण चहाड्या लावणारं भेटतंय का? इथे कोणीच चहाड्या लावत नाही. इथे नेहमी सगळे देवदूत एकमेकांची सेवा करतायत, सगळी लोक एकमेकांना आपुलकीने प्रेमाने बोलतात, कुणीच चहाड्या लावत नाही, कुणीच मिसरी लावत नाही, कुणीच दारू पित नाही. अरे कुणीतरी मला द्या. पण त्याला स्वर्गात ते मिळणार नाही, म्हणून तो स्वतःचीच निवड करतो की बाबा याच्यापेक्षा मला नरकच बरा, जिथे मला या सगळ्या गोष्टी भेटतील. म्हणजे ती चॉईस कुणाची आहे? देवाची आहे का आपली? आपली ब्रदर. येस मित्रांनो, देव वाट बघतोय आपल्या सगळ्यांची. तो इतका प्रेम करतो आपल्यावर, तो इतकं सहन करतोय आपल्यासाठी, आणि तो आपली वाट बघतो, तो धीर धरतो, तो आपली वाट बघून पाहतोय की माझं लेकरू कधीतरी माझ्या जवळ येईल आणि मी पुन्हा त्याला कवटाळून घेईल आणि पुन्हा एक मुलाचं आणि पुत्राचं नातं आमच्यामध्ये निर्माण होईल. तो परमेश्वर आज आपल्या सगळ्यांची वाट पाहून आहे मित्रांनो. आणि तोच परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे की त्याचं चरित्र किती चांगलं आहे, त्याचं शील किती चांगलं आहे, त्याचं गुणविशेष किती चांगलं आहे, आणि त्याचं प्रेम कधीच न बदलणार आहे. आमेन. आमेन. Thank you so much. If I took too much time, please forgive me. Thank you so much. Thank you, Brother Yesudas. Thank you so much. May God bless you and your ministry that you are holding. May God bless you. Now we'll ask Mr. Yesudas to pray for us the closing prayer. Yes, yes. Let's pray. प्रेमळ पित्या, या वेळेला आम्ही सर्वजण मिळून तुला धन्यवाद देतो प्रभू राजा. तू इतका चांगला आहेस, तुझी दया, तुझी करुणा इतकी अनंत आहे प्रभू, की ज्याच्यामुळे प्रभू आज आम्ही जगत आहोत, आम्ही तुझा सानिध्याचा अनुभव घेऊ शकतो राजा. प्रभू आज आम्हाला तुझ्या चरित्राचा संदेश कळालाय दे बाप्पा. प्रभू हा येणाऱ्या काळातला संदेश आहे, जी तुझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुझं खरं चरित्र जावं. कारण प्रभू आज आम्ही भीतीने जगत आहोत, आम्हाला न्याय निवाड्याची भीती वाटते, आम्हाला आमचा नाश होईल की काय, आम्ही सार्वकालिक जीवनाला आमचा नाश होईल की काय अशा भीतीने आम्ही भीत जगत आहोत. पण आज आम्हाला कळाले प्रभू की तू आमच्यावर किती प्रेम करतोस, तुझं आमच्यावर किती प्रेम आहे, तू आम्हाला किती सहन करतोस प्रभू राजा. या सर्व प्रेमासाठी प्रेमळ पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. आभार मानतो प्रभू या वेळेला प्रत्येकाचे की तू आम्हा प्रत्येकाला समजून घेतोस, तू आमचं सहन करतोस. आम्ही इतक्या वेळा तुझ्या आज्ञा मोडतो. हाऊ मेनी टाइम्स वी रिजेक्टेड युअर ग्रेस लॉर्ड. प्लीज फॉरगिव्ह अस. आम्हाला माफ कर प्रभू येशू. तुझी दया जी आम्ही सतत अविरत आलो, पण आज आम्ही तुझ्याकडे पश्चाताप करतो प्रभू. तुझ्या प्रेमाला अनुसरून आम्ही तुला स्वीकारतो प्रभू, आणि हा तुझ्या चरित्राचा संदेश आज आम्ही स्वीकारतो दे बाप्पा. ज्याप्रमाणे तू 7th डे ॲडव्हेंटिस्ट चर्चला एक विशेष मिशनरी कार्यासाठी निवडलेला आहे,
3 देवदूतांचा संदेश आम्हाला तू द्यायला सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रभू ती भीतीची सुवार्ता जायला नको, तर तू आम्हाला सांगत आहे की त्या प्रेमाची सुवार्ता देखील जायला हवी. प्रभू येशू आम्हाला सहाय्य कर की हा प्रेमाचा संदेश लोकांपर्यंत आम्हाला देता यावा, जेणेकरून लोकांनी भीतीपोटी पश्चाताप न करता तुझ्याशी नातेसंबंध जुळवावेत, तुझ्यावर प्रेम करावं. हा संदेश आमच्या मुखातून निघू देत राजा. तू आमची अजून देखील वाट पाहत आहे. या प्रेमासाठी तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही उधळ्या पुत्रासारखे आहोत. आम्ही नेहमी तुझी दया, तुझं प्रेम पायतळी तुडवत आलो प्रभू. आम्हाला क्षमा कर प्रभू. आमच्यामध्ये चांगलं असं काहीच नाही प्रभू. काय घेऊन आम्ही तुझ्या पुढे येऊ दे बाप्पा? आमचा चांगुलपणा नाही प्रभू, सगळं व्यर्थ आहे. आमचं शिक्षण नाही देवा, काहीच मोल नाहीये. आज पौल आम्हाला म्हणतोय, सेंट पौल आम्हाला म्हणतो की हे शिक्षण, हे सगळ्या डिग्रीज व्यर्थ आहे जर माझ्यामध्ये प्रेम नाहीये. मी जर माझ्या चर्च मेंबर सोबत प्रेमाने वागू शकत नाही, मी जर ह्या प्रेमाचा संदेश इतर जे चर्चेसमध्ये येत नाहीये त्यांच्यापर्यंत नेत नाही, तर माझा विश्वास व्यर्थ आहे. प्रभू येशू आम्हाला सहाय्य कर. या प्रेमामध्ये अधिकाधिक वाढण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू मला क्षमा कर जर कुणाचं मन माझ्या बोलण्याने दुखावलं गेलं असेल. पण प्रभू माझी एकच इच्छा आहे की आमचं ॲडव्हेंटेज चर्च तुझ्या प्रकाशाने चमकलं जावं प्रभू. एखाद्या दिवटणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे चमकावं, जेणेकरून लांबून पाहणारे लोक सुद्धा म्हणतील की खरंच देवाचं चरित्र या मंडळीमधून दिसत आहे, देवाचे गौरव या मंडळीमधून दिसत आहे. कारण हाच तुझा संदेश आहे प्रभू. कारण देवाची भीती बाळगा, कारण त्याचे राज्य लवकर येत आहे. ती भीती आदराची असावी, ती भीती प्रेमाची असावी, ती भीती आपुलकीची असावी. हा संदेश तू आम्हाला दिलेला आहेस. या सर्व अभिवचनांसाठी, या तुझ्या प्रेमळ स्वभावासाठी प्रेमळ पित्या, यहोवा पित्या, तुम्हाला धन्यवाद देऊन ही प्रार्थना तुमचा एकुलता एक पुत्र जो आमचं सगळं सहन करत आला, इतपत सहन करत आला की त्याने स्वतःचा जीव आमच्यासाठी देऊन टाकला. आणि तो क्रूसावर जाऊन म्हणाला की हे पिता, यांना क्षमा कर, कारण हे काय करतायत यांना माहिती नाही. त्या येशू ख्रिस्ताच्या, तुमच्या एकुलता एक पुत्राच्या नावामध्ये ही प्रार्थना मी सर्वजण मिळून करतो, म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन.